नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात आपल्याला भरपूर काही पाहायला मिळणार आहे। आनंदीने धनश्रीची ही चांगलीच खरडपट्टी काढलीय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीने शेवटी आनंदीला युगंधरच्या खोलीत घेतलं आहे आणि आनंदीमुळेच युगंधरला शुद्ध येऊ लागलीय, त्यामुळे शिल्पा तोंडावर आपटलीय। एवढंच नाही तर आनंदी युगंधरच्या बाजूला बसलेली असताना शिल्पा तिला तिथून ओढून काढण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे पृथ्वी आणि आरती या दोघांना एकत्र पाहून शिल्पा आणि विद्याधर हे दोघेही थक्क होतात। सुरुवातीपासून आपण पाहूया। प्रांजल म्हणतो, मी बाबांना एवढं हतबल होताना कधीच पाहिलं नाही। बाबा असे डोळे बंद करून पडलेत, ते बरे होतील ना? मिताली म्हणते, तेच तर मला फार भीती वाटते दादा, यांचे हात किती थंड पडले। तेव्हा पृथ्वी कपाटातून चादर काढायला जातो तेव्हा त्याला बालपणीचा एक छोटासा फोटो दिसतो। फोटो हातात घेऊन पाहतो। मिताली विचारते, दादा तुझ्या हातात काय आहे? तो म्हणतो, बालपणीच्या आठवणी आहेत। लहान असताना बाबांचा हात सक्त पाठीवर डोक्यावर असायचा, पण आज तोच हात दूर गेलाय, पण मी माझ्या बाबांना काहीच होऊ देणार नाही। प्रांजल आणि मिताली त्या फोटोकडे पाहतच राहतात, त्यांनाही तो फोटो पाहून आनंद होतो। प्रांजल त्याच्या आई बाबांबरोबरचा एक गोड फोटो दाखवत म्हणतो, किती गोड फोटो आहे ना हा, आपले बाबा नेहमी आपल्यासोबत असायचे, पण आता ते दूर गेलेत असं वाटतंय। पण तुम्ही काळजी करू नका, मी बाबांना काहीही होऊ देणार नाही। दुसरीकडे शिल्पा येते आणि म्हणते, मुलांनो काळजी करू नका, तो नक्कीच बरा होईल, तुम्ही सगळे आराम करा। पृथ्वी म्हणतो, नाही आत्या, आराम करायची गरज नाही। अरे पृथ्वी, डोक्याला मार लागलाय, थोडा आराम केलास तर बरं वाटेल। दुसरीकडे विद्याधर आरशासमोर उभा राहून स्वतःला पाहत म्हणतो, या विद्याधरचा एवढा चांगला चेहरा आज तुझ्यामुळे खराब झालाय, मी तुला अजिबात माफ करणार नाही। आनंदीने त्याची कशी नांगी ठेचली, त्याला कसा धडा शिकवला, हे सगळं त्याला आठवतं आणि आनंदी म्हणाली होती, जर मला दिसत असतं तर तुझं मढनच्या खोलीतून बाहेर निघालं असतं। हे आठवून तो स्वतःला त्रास करून घेऊ लागतो। आनंदी, हे तू चांगलं केलं नाहीयेस, तू फार चुकीची वागलीयेस, मी तुला अजिबात सोडणार नाही, माझ्यावर हात उचलणं तुला महागात पडेल, असं म्हणत तो खोलीतल्या वस्तू फेकून देऊ लागतो। तेवढ्यात धनश्री येते, हे सगळं पाहून विचारते, अहो काय करताय, शांत बसा ना, माझ्यापासून काय लपवताय? ती त्याच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करते तर त्याचा चेहरा पूर्ण लाल झालेला असतो। हे सगळं काय झालं, कशामुळे झालं सांगा? विद्याधर म्हणतो, हे सगळं त्या आनंदीमुळे झालं, तिच्यामुळे माझ्या चेहऱ्याची वाट लागलीय, मी तिला अजिबात सोडणार नाही। धनश्री म्हणते, काळजी करू नका, माझ्या सोन्यासारख्या नव्याची तिने ही अवस्था केली, मी तिला अजिबात सोडणार नाही, तिला याचा जाब विचारल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणून ती रागारागाने आनंदीकडे निघते। आनंदीची अवस्था नाजूक असते, केस अस्ताव्यस्त झालेले असतात। तेवढ्यात आरती येते आणि तिला त्या अवस्थेत पाहून विचारते, आनंदी काय झालं, सगळं ठीक आहे ना, तुला कोणी काही बोललं नाही ना, कोणी काही केलं नाही ना? आनंदी सांगते, आरती ताई, मी ठीक आहे, काळजी करू नकोस, त्या विद्याधरला आज मी चांगला धडा शिकवलाय, गरम तव्याचे चटके दिलेत, कारण त्याचा त्रास वाढतच चालला होता। आरती म्हणते, बरं झालं त्याला धडा शिकवला, त्याची तीच लायकी आहे, त्याला घरातल्या सुनेसोबत कसं वागावं हे कळत नाही, म्हणून मी आज त्याला धडा शिकवला। तेवढ्यात धनश्री येते, आनंदी, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नव्याला चटका देण्याची, स्वतःला समजतेस कोण? आरती म्हणते, तिने काय चुकीचं केलं, किती दिवस त्याचा अत्याचार सहन करायचा, तिने जे केलं ते अगदी योग्य केलं। आनंदी म्हणते, आरती ताई, असू दे, ही माझी लढाई आहे, मी लढेन, तू काळजी करू नकोस। मग ती धनश्रीला म्हणते, धनश्री ताई, तुम्ही एक स्त्री आहात, मी विद्याधरला फक्त चटका दिलाय आणि तुम्हाला एवढा त्रास होतोय, तुम्ही मला जाब विचारायला आलात, मला ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा नवरा माझ्या नव्याबद्दल, मालक साहेबांबद्दल एवढं अपशब्द बोलत होता, तेव्हा एक बायको म्हणून मला काय वाटलं असेल, आज विद्याधरमुळेच मालक साहेब अंथरुणाला खिळलेत, हे विसरू नका। आणि विद्याधर कसा माणूस आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे,
त्याच्या चुकीवर पांघरून घालण्यापेक्षा त्याला जाब विचारा. एक स्त्री म्हणून तुम्ही चुकताय, त्याच्या चुकीवर पांघरून घालताय. आतापर्यंत मी त्याचा खूप अत्याचार सहन केलाय. मी आंधळी मुलगी असूनही तो माझ्यासोबत असं करू शकतो, तर तुमच्यासोबत काय करू शकतो याचा विचार करा. मी आंधळी आहे, हतबल नाही, दुर्बल नाही. प्रत्येक वेळी तो काहीही करेल आणि मी सहन करेन, ऐकेल, असं होणार नाही. आज मी आंधळी असूनही त्याला चटका दिलाय, पण जर मला दिसत असतं तर आज त्याचं काय झालं असतं हे मी सांगू शकत नाही. तो या घरातून मढच बाहेर पडला असता. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तो एक नंबरचा राक्षसी वृत्तीचा माणूस आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्या चुकीवर पांघरून घालून इतरांना जाब विचारणं बंद करा. समजलं का तुम्हाला? हे स्पष्ट शब्दांतलं आनंदीचं बोलणं ऐकून धनश्रीला काय उत्तर द्यावं हे कळत नाही. ती नुसतीच बघत राहते. आनंदी म्हणते, मला वाटतं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, असं म्हणून धनश्री तिथून निघून जाते. आरती म्हणते, काय ग, किती भारी उत्तर दिलंस तिला. तिची अक्कल नक्कीच ठिकाणावर आली असेल. आनंदी म्हणते, तिला उत्तर देणं गरजेचं होतं, कारण तो विद्याधर एक लांडगा आहे आणि लांडग्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. आनंदी आरतीला विचारते, आरती ताई, मी तुला जी गोष्ट सांगितली होती ती घेऊन आलीस का? हो, घेऊन आले. मग मला मालक साहेबांकडे जायचे. पण आनंदी, हे करणं गरजेचं आहे का? घरात वातावरण एवढं तापलेलं असताना तुला मालक साहेबांपर्यंत जायचे? हे बघ, काही जरी झालं तरी मला मालक साहेबांपर्यंत जाऊन सगळं फायनल करावंच लागेल. त्यांचा जीव माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आरती ताई, तू एक काम कर, त्यांच्या खोलीत कोण कोण आहे ते जाऊन बघून ये, मग मी तिकडे जाईन. या लव्हेंडरच्या फुलांमुळे मालक साहेबांना छान वाटेल. आरती म्हणते, ठीक आहे, मी जाऊन बघते. इकडे शिल्पा मुलांना म्हणते, सगळेजण नका थांबू, एकानेच थांबावं. मी थांबते, तुम्ही जाऊन आराम करा. पण मिताली प्रांजल म्हणतात, नको, आम्हाला बाबांजवळच बसायचं. पृथ्वी, डोक्याला मार लागलाय, तुलाही आराम गरजेचा आहे, पण काळजी करू नकोस. तुझा बाबा लवकरच बरा होईल, याची मला पूर्ण खात्री आहे. तुमचं एवढं प्रेम आहे म्हटल्यावर त्याला काही होणार नाही. चल प्रांजल, मिताली तूही चल. पृथ्वी म्हणतो, आत्या, तू मिताली आणि प्रांजलला घेऊन जा, मला नाही यायचं, मी बाबांसोबतच थांबतो. तो ऐकत नसल्यामुळे शिल्पा प्रांजल आणि मितालीला घेऊन जाते. जाताना म्हणते, काळजी घे, ते तुझे बाबा आहेत, पण स्वतःचीही काळजी घ्यावी लागेल. पृथ्वी म्हणतो, हो आत्या, काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित बघतो. ते दोघे गेल्यावर आरती येते आणि म्हणते, पृथ्वी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. पृथ्वी म्हणतो, नाही, मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. मी माझ्या बाबांची सेवा करतोय, मला ती करू दे. असं म्हणून तो फोटो हातात घेतो. बालपणीच्या आठवणी त्याला आठवू लागतात. आरती म्हणते, पृथ्वी प्लीज ऐकून घे ना, फक्त 2 मिनिटांचा प्रश्न आहे. पृथ्वी म्हणतो, तुला कळत नाही का, मला काहीच बोलायचं नाहीये, कसलाही वाद घालायचा नाही. तू निघून जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. आरतीकडे पर्याय नसतो, कारण ती युगंधरच्या खोलीत असते. आणखी बोलल्यास युगंधरला त्रास होईल म्हणून ती गप्प बसते. पृथ्वी दरवाजा बंद करून पुन्हा जागेवर जाऊन बसतो. दुसरीकडे आनंदी आरतीची वाट पाहत असते. आरती येऊन सांगते, आनंदी, आज जाणं शक्य नाही. पृथ्वी फार भडकलेला आहे, तो तुला आत येऊ देत नाहीये. तू त्याला सांगितलं नाहीस का? सांगितलं, पण नाही म्हणतोय. आरती ताई, मला घेऊन चल ना तिथे. पण कसं नेणार? तो तुझ्यासोबत कसा वागतोय हे माहीत आहे ना तुला. असू दे, वागू दे त्याला. माझ्यासोबत कसं वागायचं आहे तसं. मला त्याचा राग सहन करायला तयार आहे, फक्त तू मला तिथे घेऊन चल. हे फुलं मला मालक साहेबांजवळ ठेवायची, यामुळे त्यांना छान फ्रेश वाटेल. मला मालक साहेबांचा जीव फार महत्वाचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे हे केल्यानंतर मालक साहेबांना नक्कीच बरं वाटेल. आरती म्हणते, ठीक आहे. दरवाजा वाजतो. पृथ्वी रागाने येऊन म्हणतो, इथे येऊ नकोस म्हटलं ना. समोर आनंदी असते. आनंदी म्हणते, पृथ्वी, प्लीज ऐकून घे ना, मला माहितीये तुला इथे कोणी आलेलं आवडणार नाही. मालक साहेबांजवळ कोणी आलेलं तुला चालणार नाही, हे मला पूर्ण माहितीये.
पण प्लीज एकदा तरी माझं ऐकून घे, पृथ्वी म्हणतो. दुसरं कोणी आलेलं आवडलं नसतं, पण तू त्यांची बायको आहेस, तू आलीस तरी चालेल. आनंदी यू म्हणते आणि म्हणते, पृथ्वी, मी ऐकलं की त्या गुंडांशी झटापट करताना तुझ्या डोक्याला मार लागलाय. तू काळजी घे, आराम कर, मालक साहेब नक्की बरे होतील. तो म्हणतो, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. बायकोला नव्याची काळजी घेणं आणि वाटणं साहजिक आहे, त्यामुळे तू त्यांच्यासोबत थांबू शकतेस. आनंदी फुलांची टोपली घेऊन आत येते. खुर्चीला धडपडणार तेवढ्यात तो म्हणतो, सावकाश. आनंदी सावकाश जाते. तेवढ्यात समिधाच्या फोटोला तिचा धक्का लागतो. पृथ्वी म्हणतो, सावकाश, आणि एका हाताने समिधाचा फोटो सावरतो, तर दुसऱ्या हाताने पडणाऱ्या आनंदीला आधार देतो. यामुळे आनंदीला खूप भरून येतं. एका हातात समिधाचा फोटो, तर दुसऱ्या हातात आनंदीला सावरणारा पृथ्वी तो फोटो नीट ठेवतो आणि म्हणतो, तू थांब, मी बाहेर आहे. आनंदीला व्यवस्थित उभं करून म्हणतो, ते शुद्धीवर नाहीयेत, पण हे तू काय आणलंस? आनंदी सांगते, हे लव्हेंडरचे फुल आहे, याने मालक साहेबांना प्रसन्न आणि शांत वाटेल. ठीक आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आनंदी ती फुलं टेबलवर ठेवते. पृथ्वी जाता जाता दरवाजा बंद करतो. आनंदी हळूहळू चाचपडत बेडच्या कुशनचा आधार घेत युगंधरच्या बाजूला बसते आणि म्हणते, मालक साहेब, खरं तर मला सगळ्यात आधी तुमची माफी मागायची होती, पण हे सगळं असं झालं की काही विचारूच नका. माफी मागायला वेळच मिळाला नाही. तुम्ही असे अंथरुणाला खेळलात. मालक साहेब, तुम्हाला सांगू का, मी एक आंधळी मुलगी आहे. माझं जग पूर्ण अंधारमय आहे, पण जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, तेव्हापासून माझी जगण्याची उमेद आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव मला होऊ लागली. मालक साहेब, माझा हा आंधळेपणा तुमच्या असण्याने कधीच जाणवला नाही, पण आज तुम्ही असे अंथरुणाला पडून राहिलात, स्वतःला त्रास करून आजारी पडलात, तर मालक साहेब माझं काय होणार? असं म्हणत ती हळूच युगंधरचा हात हातात घेते. मालक साहेब, ही आनंदी तुमच्याविना अधुरी आहे. या आनंदीला आणि या सगळ्या परिवाराला तुमच्या आधाराची फार गरज आहे. माझं आयुष्य जन्मापासून अंधारमय आहे, पण जेव्हापासून तुम्ही आयुष्यात आलात, तेव्हापासून माझं आयुष्य अतिशय आनंदी आणि सुंदर झालंय. त्यामुळे मालक साहेब, तुम्ही उठा. तुम्हाला असं अंथरुणावर पडलेलं मला पाहवत नाही. फार भरून येतंय मला. हे बोलताना आनंदीला रडू येऊ लागतं, कारण युगंधर असा अंथरुणाला खेळलाय, तिला त्रास होतो. मालक साहेब, तुम्ही उठा. तुम्ही असे झोपून राहू शकत नाही. तुम्ही या घराचा आधार आहात. तुम्ही या घराचं सर्वस्व आहात. मालक साहेब, ही आनंदी पुन्हा कधीच तुमच्या विरोधात जाणार नाही. मालक साहेब, तुम्ही उठा. असं ती बोलत असते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी युगंधरच्या हातावर पडतं. जेव्हा ते पाणी हातावर पडतं, तेव्हा युगंधरला हळूहळू शुद्ध येऊ लागते, पण हे आनंदीला समजत नसतं. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण जेव्हा शिल्पा येते, तेव्हा ती म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाच्या बाजूला बसण्याची आणि या खोलीत येण्याची, आणि तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात युगंधर आनंदीचा हात घट्ट पकडतो. हे पाहून शिल्पाला धक्का बसतो. युगंधर म्हणतो, समिधा, समिधा, असं म्हटल्याबरोबर आनंदीलाही आश्चर्य वाटतं. मालक साहेब तिला समिधा म्हणतायत आणि शुद्धीवर आलेत हे पाहून आनंदीला आनंद होतो, पण शिल्पाला याचा फार त्रास होऊ लागतो. शिल्पा तिथून बाहेर जाते. दुसरीकडे पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेला असतो. हे पाहून शिल्पाला धक्का बसतो. विद्याधर शिल्पाला म्हणतो, ताई, तुझ्या राज्यात काय चाललंय हे बघतेस का? दोन पोरी या घरात नागासारखा विळखा घालून बसल्यात, आणि तू शांत बसणार आहेस का? तुला याचं काहीच वाटत नाही का? शिल्पा म्हणते, काही जरी झालं तरी या पोरींना मी या घरातून बाहेर काढणारच. यांना घरात ठेवणार नाही, पण कसं करायचं ते कळत नाही. विद्याधर म्हणतो, काळजी करू नकोस, माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे. त्यामुळे या दोन्ही पोरी घरातून नक्कीच बाहेर जातील. शिल्पा विचारते, कोणती आयडिया आहे? मित्रांनो, हे दोघे आनंदी आणि आरतीला कसं बाहेर काढता येईल, हे पाहणं फार कमालीचं असणार आहे. पाहत रहा आनंदी मराठी मालिका या चॅनलसोबत. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.